पाणी पी, हे घे, हे बघ पाणी पी. हा पाणी पी, बरं वाटेल तुला. आणखीन हवंय? विजयलक्ष्मी, हे बघ, शक्ती आणि शिवा जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा आपण निश्चिंत राहू ग. काळजी करू नको. आई आदिशक्तीवर तुझी श्रद्धा आहे, विश्वास आहे. आपण हे सगळं तिच्यावरच सोपवून देऊ ना. हे बघ, शक्तीचं ती सगळं चांगलं करेल. तू काळजी करू नकोस. तू शांतपणे झोप. आता कसलाही विचार करू नको. झोप, शांत झोप. हा आई आदिशक्ती लक्ष असू दे. शिवा, शक्ती, तुम्ही मोहिनीला परत पाठवलात ना? गेली ती अमेरिकेला, परत गेली ना? तिला तुम्ही अमेरिकेला परतून लावलात ना? मला सांगा ना, कशी आहे ती? मी म्हणजे बरी आहे ना? रागावली असेल ना खूप आमच्यावर? तशी थोडी चिडकीच आहे ती. आईवरच गेले ना. ऐका ना, चुकून तुम्ही तिचा फोटो काढलात का? नाही, कसं मला एकदा तिला डोळे भरून बघायचं होता. खूप दिवस झाले मी तिला बघितलं नाही ना. काय झालं? तुम्ही काही बोलत का नाही? असे का बघताय तुम्ही? शक्ती, मला खरं खरं सांग, मोहिनी इथनं गेली ना? गेली ना मोहिनीकडे? तुम्ही तिला परत पाठवलात ना? शिवशक्ती, मला खरंच सांगा, गेली ना मोहिनी? तिला काही झालं नाही ना? तिला त्या चटको मध्ये काय केलं नाहीये ना? नाही 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 नाही, असं होतं का मारे? असं होतं का मारे? शिवशक्ती, मला खरं सांगा, मोहिनी गेली ना? 5वी पुजली नाही तर चटको माझी करा पुजलं तर चटको माझा. बापरे, मला टेन्शन आले. एक मिनिट, काय मगाचपासून चेटकोबा लावलाय? मला सांगा, कोण आहे हा चेटकोबा आणि कुठे असतो? ते जाऊ दे ना, पण त्याआधी मला सांगत मोहिनी तर गेली ना? तुम्ही प्लीज तिला इकडनं परत पाठवा, नाहीतर अनर्थ होईल. चिटकोबा तिला सोडणार नाही, तो तिला मारून टाकेल. प्लीज तुम्ही तिला परत पाठवा. ती जर गेली नसेल तर प्लीज तिला परत पाठवा. प्लीज शिवा, माझा ऐक प्लीज. शक्ती, तिला परत पाठवा. शिवा, भद्रा खोटं बोलत नाहीये, ती खरं सांगते. हे बघा, हवं तर तुम्ही आमचा जीव घ्या, पण मोहिनीला वाचवा, तिला पाठवा इथून. तुमचं काय करायचं ना ते आम्ही बघू. आपल्याला फक्त एवढंच सांगा, तो चेटकोबा कोण आहे? चेटकोबा तो एक राक्षस आहे. हे बघ शिवा, या पलीकडे जाऊ आम्ही तुला खरंच दुसरं काही सांगू शकणार नाही. हे बघ, आमचं जे होणार आहे ते होईल, आम्हाला त्याची पर्वा नाहीये. आम्ही इतकी वर्ष जी काही पापं केली आहेत त्याची शिक्षा आम्ही भोगायला तयार आहोत, पण आमची मुलगी
आमच्या मुलीला तो चेटकोबा सोडणार नाही. तिला तिला परत पाठव. तिला इथून जायला सांग. मी हात जोडतो, मी पाया पडतो, मी हात जोडतो. प्लीज असं कर. हे सगळं काय सुरू आहे? हे दोघं खरं बोलत असतील? यांची आणि मोहिनीची भेट घडवून देऊ का? शांत हो, शांत हो, शांत हो. हेलो, myself वसंत. एवरीबडी प्यार से मुझे वस्तरा कहते हैं. वस्तरा the haircut है. I have saloon. My ownership. Yes. How do you do? You eating tea, coffee, dinner, lunch? Basically ना, this environment cooling and so ये वस्तरा अरे जरा जास्त होतोय. Oh. Okay. How do you do? You come to my salon anytime. I'm waiting. ते सांगितलेलं काम केलं का तू? हो ना बा. अरे कॅब बाहेरच घराच्या उभी आहे. कोणी कुठे चाललंय का? हो. कोण? तू. What? I didn't get you. हा, गेटच्या बाहेर कॅब उभी आहे. तुझी एअरपोर्टला जायची सोय केलेली आहे. आणि ऐक ना, आपल्याशी मराठीमध्ये बोलणं, इंग्लिश नाही समजत आपल्याला. What? हे बघ, शक्तीन तुला एक रात्र राहायची परमिशन दिली होती ना. रात्र संपली, सकाळ झाली. आता निघा. जय शंभू. ए भावा, US तर जवळच आहे ना. पण एअरपोर्टला कशाला जायला पाहिजे? कॅब कशाला पाहिजे त्याच्यासाठी? What? US जवळ आहे ना. विठ्ठलवाडीच्या पुढचं स्टेशन US उल्हासनगर. नाही म्हणजे थोडस लांबच आहे आपल्यापासून, पण कशाला पाहिजे ना उगाच कॅब. हे अर्धवट मेंदूच्या. US म्हणजे उल्हासनगर नाही. US म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तिकडे विमानानं जावं लागतं, कॅबनं नाही. हा. आय माय मिस्टेक बिकॉज झालं, आता बंद पडा जरा. बॅग उचला आणि निघ. मी माझ्या मॉम डॅडला भेटल्याशिवाय जाणार नाही. अरे तू त्यांच्या बरोबर बोलतेस ना व्हिडिओ कॉलवर. मग आता अमेरिकेला गेल्यानंतर बोलत बस ना पाहिजे तेवढं. म्हणजे माझे मॉम डॅड जिवंत आहेत, हो ना? ते आपल्याला काय माहित नाही. हे बघ, तुझे मॉम डॅड बोलले होते ना की तुझ्या जीवाला धोका आहे. मग आता निघ ना, इथे जास्त थांबू नको. जीवाला धोका आहे तुझ्या. मी माझ्या मॉम डॅडला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. तुला जावं लागेल. शिवा, तिला आणखी एक दिवस राहू दे इथे. काय शक्ती? अगं आपण नंतर बोलूयात. मोहिनी, तू जाऊन फ्रेश हो. हो. शक्ती, हे सगळं काय आहे? आपण तिला बाहेर काढायचा प्रयत्न करतो, तू तिला थांबायला सांगते. शिवा, हे बघ, तू शांत हो. तू माझ्यासोबत चल, मी तुला सगळं सांगते. अरे काय सांगते? आपल्याला नाही पटलेलं. तू चल, मी सांगते तुला. चल. शक्ती थांब. हे काय चाललंय तुझं? हा, एवढं का पुळका येतो तुला तिचा? हे बघ शिवा, तू शांत हो. मी जे काही करते ना ते मला नीट कळतंय. मला तरी असं वाटतं की आपण मोहिनीची आणि तिच्या आई वडिलांची भेट घालून द्यायला हवी. काय शक्ती, बरी आहेस ना तू? त्या प्रिन्स आणि भद्राला आपण डांबून ठेवलंय. तिची आणि त्यांची भेट करून द्यायचं म्हणतेस तू? आणि तिला कळलं तर आपणच त्यांना डांबून ठेवलंय म्हणून? हे बघ, तिला नाही कळणार. आपण असा काहीतरी प्लॅन करू की तिला संशयच यायला नको की आपणच तिच्या आई वडिलांना डांबून ठेवलंय ते. आणि त्या प्रिन्स आणि भद्रानेच सांगितलं हे सगळं आपण केलंय. मग अरे ते नाही सांगणार. ते स्वतःच इतके घाबरले आहेत ना. आणि तसे त्या चेटकोबापासून स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी इतकी वर्ष तिला स्वतःपासून लांब ठेवले. मग आपण त्यांना डांबून ठेवलं आहे ते तिला नाही सांगणार. काय लॉजिक आहे? आपल्याला पटतच नाही तू काय करतेस ते. आणि मुळात आपण हे सगळं करतोयच कशासाठी? फक्त तिच्यासाठी. शिवा, तिची आणि तिच्या आई वडिलांची भेट घडवून देण्यासाठी.
शिवा खूप मिस करते ती तिच्या आईबाबांना. आणि आणि जन्मदात्यांपासून दूर राहायचं दुःख काय असतं हे आत्ता मला कळतंय. माझे खरे आई वडील जिवंत नसले तरी माझ्याकडे अम्मा आणि अप्पा आहेत. पण मोहिनीकडे कोण आहे शिवा? प्रिन्स काका आणि भद्रावती मॅम सोडून तिचं या जगात कोणीही नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण त्या तिघांची भेट घडवून दिली ना तर त्या तिघांचं रक्ताचं नातं आहे की नाही हे आपल्यालाही कळेल. शिवा हे बघ, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीही चुकीचं करत नाहीये. तू जा, तू नंदू आणि वस्त्राला बाहेर घेऊन. अम्मा. हा अम्मा बोल. हॅलो शक्ती, कशी आहेस तू? हॅलो, तू कधी येणार आहेस घरी? हा, तिकडे गेलीस ते तिकडचीच झालीस? अगं अम्मा, असं काही नाहीये. येईन मी घरी. काही कामं आहेत, ती उरकली की येते. हा नक्की ना? हा, येशील ना शक्ती? बघ, तू विनाकारण तिथे थांबू नकोस. हा, लवकर निघून ये बघू. अम्मा काय झालंय? तुझा आवाज नेहमीसारखा वाटत नाहीये. नाही, खरंच काही नाही. अम्मा काय झालंय सांग मला. तुला परत माझ्याबद्दल काही स्वप्न दिसलं का? अम्मा. हॅलो हॅलो अम्मा. तू काळजी घे हा शक्ती स्वतःची. अम्मा आपण नंतर बोलूयात. हा, मी ना जरा कामात आहे. मी तुला नंतर कॉल करते. हा. अगं अगं पण काय करायचं आता? आई आदिशक्ती, मला काल पुन्हा स्वप्न पडलं. अशी भयानक स्वप्न मला का पडतायत आई? माझ्या शक्तीच्या आयुष्यात काही नवीन संकट तर नाही ना येणार? आई मला खूप काळजी वाटते बघ शक्तीची. मला माहिती असतं शक्ती आता लहान नाहीये, तिला तिचं चांगलं वाईट कळतं बघ. पण आई, मुलं किती मोठी झाली तरी तिच्या आईसाठी ती लहान पिल्लच असतात ना ग. माझ्या शक्तीच्या बाबतीत काही वाईट घडायला नको एवढंच वाटतं. आई आदिशक्ती, माझं तुझ्याकडे एकच मागणं असतं. माझ्या शक्तीचं रक्षण कर. तिच्या सोबत सावली बनून सोबत राहा कायम. तिचं रक्षण कर. वेलकम वेलकम सरकार. तुमच्याच बंगल्यातलं तुमच्या दुसऱ्या खोलीत स्वागत आहे. शिवा, मला इथे का आणलंयस? हो सरकार, तुम्हाला फॉरेनच्या टूरवर पाठवायचं आहे ना, त्याची तयारी करायला आणले. ए वस्त्रा, पण जाणार कसे? ट्रेननी? नाही मग असं होडीने वलवत वलवत. शिवा, भद्रा कुठे मला सांग. जास्त बडबड नाही पाहिजे, जास्त प्रश्न नाही विचारायचे. पटापट कपडे घालायचे, लवकर तयार व्हायचं. चला, ए कपडे दे. चला सरकार, लवकर बदलून घ्या. शक्ती हळू. तू इथे का घेऊन आलेस मला? आणि प्रिन्स कुठे? प्रिन्स कुठे आहेत? शक्ती आहेत जवळच आहेत प्रिन्स. घ्या, तुम्ही ही साडी नेसा. साडी कशाला? सांगितलंय ना तेवढं करायचं. का कशाला हे असले प्रश्न विचारायचे नाही मला. नाही शक्ती, त्राण नाही येत माझी ती साडी नेसायला. ठीक आहे, काहीच हरकत नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी स्वतः नेसवून देते ही साडी तुम्हाला.
असं का होतंय? माझं शरीर मलोल झालंय. मला रक्तहाराची खूप गरज आहे. मला माझ्या रक्तपित्याला बोलवायलाच हवं. डोळे उघड पुत्री. माझ्या लक्षात आलंय तुम्हाला का बोलावलंयस. तुला अशक्त राहून चालणार नाही. ठरल्याप्रमाणे सगळं घडतंय. आपल्या सगळ्या योजना यशस्वी पार पडणार आहेत. कसली योजना? तुझी प्रिन्स आणि भद्राबरोबर भेट घडवून देणार आहे. आतापर्यंत त्यांची मुलगी आहेस हे तू भासवत राहिलीस. तू तुझी भूमिका चोख वटवलीस. यापुढेही तू तुझी भूमिका चोख वटवायचीस. तो शिवा आता विश्वास ठेवत नाहीये, पण तू प्रिन्स आणि भद्राची रक्ताची मुलगी आहेस हा विश्वास त्यांना पटलाच पाहिजे. त्या तुझ्या पुढच्या नाटकाला सज्ज राहा. अटक मटक सटक. रक्तहार पोटात गेला. आता माझी भूक शमली. आता मी सज्ज आहे शिवा आणि शक्तीला गुंडाळण्यासाठी. मी मोहिनी. ओ माय गॉड, इतका मळ लागलाय ना चष्माला. या चष्म्यातून आपल्यासारख्या साध्या माणसाला हे जग साधं दिसू शकत नाही रे बाबा. बरोबर बोललास तू वस्ताद, पण जाऊन दे, त्याचा दृष्टिकोन. खरंय बाबा, तुमचा चष्मा तुम्हाला लखलाप घाला. तुम्हीच घाला घाला. वाह, आता कसं दिसतंय एकदम राजबिंड. एकदम ब्युटिफुल मारवालास. मला केक. अरे एकमेकांकडे बघताय का असं? पहिल्यासारखे दिसायला नाही एकदम. शिवा, शक्ती, हे सगळं काय चाललंय? आम्हाला तयार करून कुठे घेऊन चाललात तुम्ही? रंगरंगोटी करून आमचा बळी देण्याचा प्लॅन आहे का तुमचा? हे उद्योग आमचे नाहीत, तुमचे आहेत. माणसं पकडायची आणि त्यांचा बळी द्यायचा हे तुम्ही करता. अरे मग तुमची मुलगी येते मोहिनी, तिला भेटायचं तुम्हाला. कशाला कशाला येते तिथे? आणि मुळात तिथे काय? तुम्हाला सांगितलं ना तिला इथून जायला सांगा म्हणून. तुम्हाला कळत कसं नाहीये? आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं तिला इथून पाठवा.
इथे राहू देऊ नका, तिला परत पाठवा अमेरिकेला, नाहीतर खूप प्रॉब्लेम्स होतील. हे बघा प्लीज, मी पुन्हा रिक्वेस्ट करतो, तिला पाठवा. आणि तिने आमच्याबद्दल विचारलं तर तिला सांगा की आम्ही मेलो. अरे पण ती मुलगी आहे तुमची, तिला भेटायचंय तुम्हाला. पण आम्हाला भेटल्यामुळे तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. तुम्हाला कळत कसं नाहीये? कळते मला, मला सगळं कळते. आमच्यावरचा राग तुम्ही तिच्यावर काढताय ना. नका करू असं. तिला या सगळ्यामध्ये नका गो. तिचा यात काहीच दोष नाहीये. तुम्ही तिला याच्यात गोवू नका. मुद्दाम करतेस ना? हा, मुद्दाम करतेस ना तू शक्ती. सगळं माझ्या लेकीचा जीव जळते तुला बरं वाटलं मला माहितीये. हिंमत कशी झाली तुमची हिला हात लावायची? लांब राहायचं तिच्यापासून सांगून ठेवतो आपण. ते काय वाईट नाही करत आहे तुमच्या मुलीचं काही. तिला तिची दया आली ना म्हणून ती तुम्हाला भेटवायला बघते. हो हो, नकोय मदत. तेच सांगते, नकोय मदत. तिला पाठवा इथून. सांगा ना प्लीज यांना. कसं कळत नाहीये तिच्या जीवाला धोका आहे जर तिथे थांबली तर. माझ्या लेकीचा जीव गेल्यानंतर तुमच्या मनाला शांती भेटणार आहे का? नकोय तुमची मदत. तिला इथं पाठवा. पाठवा. तुम्हाला का कळत नाहीये? चल. अरे शिवा पण चल. ये इथे ये. बस शांत हो. हा, शांत हो तू. तर तुला काय गरज आहे त्या मोहिनीला तिच्या आईबाबांना भेटवायची? त्या प्रिन्स आणि भद्राला तिला भेटायची इच्छाच नाही आहे. शक्ती, तू खाली फुकट एवढी मेहनत करतेस. सरळ त्या मोहिनीला सांगून टाक, तू ज्यांना भेटण्यासाठी एवढा आकांतांडव करते ना, त्या तुझ्या आईबाबांना तुला भेटायचंच नाहीये. सरळ बोरिया विस्तार उचल आणि कल्टीमार जिथून आले तिथे जा. शिवा तू ना एकाच बाजूने विचार करतोयस. प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमच्या वागण्यातला फरक तुला दिसला नाही काय? शिवा हे बघ, आपल्याला त्रास देण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात नवीन वादळ निर्माण करण्यासाठी जर प्रिन्स काका आणि भद्रावती मॅमचा मोहिनी हा नवीन प्यादा असता तर ते तिला भेटले असते. तो चेटकोबा तिला मारून टाकेल या भीतीने ते तिला भेटण्याचं टाळतायत. शिवाय या सगळ्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे, मोहिनी ही प्रिन्स काका आणि भद्रावती मॅमचीच मुलगी आहे.